आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया निर्जला एकादशीचे व्रत कसे करावे व निर्जला एकादशीची व्रतकथा काय आहे. वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशी तसेच अधिक महिना असेल तर त्या वर्षी 25 एकादशी होतात. प्रत्येक एकादशीचे श्रेष्ठत्व कथा ह्या वेगवेगळ्या आहेत. त्यानुसारच त्या एकादशींची नावे देखील आहेत. उदाहरणार्थ पुत्रदा एकादशी म्हणजेच ह्या एकादशीचे व्रत पुत्र किंवा संतान प्राप्तीसाठी करावे, ज्यामुळे भगवंताची कृपा प्राप्त होते व संतान प्राप्ती होते. त्याचप्रमाणे ह्या निर्जला एकादशीची देखील एक वेगळेच श्रेष्ठत्व आहे. निर्जला एकादशी नावावरूनच लक्षात येते की ह्या दिवशी जल देखील ग्रहण करू नये, तर फलाहार किंवा उपवासाच्या पदार्थांचे सेवन देखील करू नये. मग मनात प्रश्न असा निर्माण होतो की हे एकादशीचे व्रत इतके कठीण आहे, तर मग जे भक्त सर्व एकादशींचा उपवास करतात त्यांनी ह्या एकादशीस काय करावे. याबाबत निर्णय असे आहेत की धर्मशास्त्रात एखाद्या व्रताचे संपूर्ण फल त्या व्रतकर्त्यास किंवा व्यक्तीस भक्तास प्राप्त व्हावे या हेतूने ते लिहिलेले असतात. पण याचा अर्थ असा नाही की जर त्या व्रताचे संपूर्ण पालन किंवा 100% नियमांचे पालन जर एखादी व्यक्ती भक्त करू शकत नसेल तर त्याने व्रतच करू नये असे कुठेही म्हटलेले नाही. परमार्थात किंवा आध्यात्मिक क्षेत्रात भगवंताची भक्ती करताना कुठेही सक्ती नाही. व्रत नियम आहेत, ते व्रत करताना पाळलेच पाहिजेत. पण जर स्वास्थ्य ठीक नसेल किंवा रोग व्याधी अशा अनेक कारणांनी जर ते व्रत करू शकत नसेल तर त्यातील काही नियमांचे पालन करून जर व्रत करता येत असेल तर जरूर करावे. त्याचा लाभ त्या प्रमाणात प्राप्त होणारच. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती भक्त सक्षम आहेत, आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करता ते पूर्ण दिवसभर निर्जल राहून उपवास करू शकतात, त्यांनी जरूर करावा. या व्यतिरिक्त पहाटे उठून स्नानादी कर्मे आटोपून व शक्य तितके जल ग्रहण करून घ्यावे. त्यानंतर सूर्यास्त झाल्यानंतर जल ग्रहण करावे. तेही शक्य नसेल तर दिवसा एकदा जलग्रहण करावे. थोडक्यात काय तर 100% नियम पाळून व्रत केले तर उत्तमच. नाहीतर जितके शक्य होईल तितके नियम पाळून व्रत करावे. 100% नियम पाळून हे व्रत करणाऱ्या व्यक्तीस आचमन करतानाच 1-2 थेंब जल ग्रहण करण्याची संमती शास्त्राने दिलेली आहे. या एकादशीची कथा महाभारत ग्रंथात वर्णित आहे. 5 पांडवांमध्ये भीम तर महाकाय होता हे तर सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे त्याचे भोजन देखील सर्वांपेक्षा जास्तच होते. एकदा भीमाने व्यास ऋषींना प्रश्न विचारला, हे मुनिवर, मला तर भोजन न करता राहवले जात नाही, त्यामुळे व्रत उपवास करणे माझ्याकडनं शक्य होत नाही. पण असे एखादे व्रत सांगावे की जे केल्याने फल जास्त प्रभावी मिळेल. तेव्हा व्यास ऋषींनी सांगितले, हे भीम, तू जर का वर्षभरातून येणाऱ्या सर्व एकादशींपैकी फक्त एक एकादशीचे व्रत जरी केले तरी देखील वर्षभरातील सर्व एकादशींचे व्रत केल्याचे पुण्य प्राप्त होते. भीमाने उत्सुकतेने विचारले, हे ऋषीवर, कोणत्या एकादशीचे व्रत करायचे ते सांगावे. व्यास ऋषींनी सांगितले, त्या एकादशीचे नाव आहे निर्जला एकादशी. नाव ऐकून भीमाने पुन्हा अनेक प्रश्न विचारले, पण व्यास ऋषींनी सर्व शंकांचे समाधान केले व व्रत कसे करायचे हे त्याने जाणून घेतले व त्यानुसारच व्रत केले. ज्यामुळे भीमास पुण्य प्राप्त झाले, भगवंताची कृपा प्राप्त झाली, स्वर्गाची प्राप्ती झाली. त्याचप्रमाणे ह्या व्रताच्या पुण्याईने व्रत करत्यास दीर्घायुष्य लाभते, आरोग्य लाभते व देहत्यागानंतर स्वर्ग प्राप्त होतो. या एकादशी व्रताबाबत महाभारत ग्रंथात वर्णन आहे. वृषस्थे मिथुनस्थेरके शुक्ला एकादशी भवेत, ज्येष्ठ मासी प्रयत्नेन सोपोष्या जलवर्जिता, स्नाने चाचमने चैव वर्जयन्नोदकं बुध संवत्सरस्य यामध्ये एकादश्यो भवन्तुत तासां फलवाप्नोति अत्र मे नास्ति संशय. अर्थात शक्य तितके जल वर्ज्य करण्याचा प्रयत्न करावा व दृढ व्रत करत्यास फक्त आचमनापुरते जल ग्रहण करून नंतर अन्न व जल वर्ज्य सांगितलेले आहे. याप्रमाणे व्रत करत्यास ह्या श्रेष्ठ भक्तास किंवा जितके नियम पाळून ह्या एकादशीस व्रत केल्यास त्यास तसे फल प्राप्त होतेच, यात संशय नाही. ही सर्व माहिती महाभारत ग्रंथ, व्रत परिचय, व्रत शिरोमणी व अन्य ग्रंथातून संकलित करून ह्या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.